श्रीमुख पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारुनी महामळे मन होते जे गालले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे विठाला पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधामं जगन्नियतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलः विठ्ठलं चिन्तयामि यदक्षरमणाखेयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वराय नमो स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानवीर संता शिरंजवू चित्तासी आपल्या आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्ये झालेले दीक्ष प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत जगद्वंदिने जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 कडव्याचा आणि सर्व वारकरी संप्रदायातल्या लहान मोठ्यांच्या पाठ असलेला कारण हा अभंग आपल्या काकड्याच्या ज्या मालिका आहेत ना त्या मालिकेमधल्या दुसऱ्या मालिकेतला अभंग आहेत हा म्हणून काकडा म्हटलं का वारकऱ्यांचा आपला पाठच असतो त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही हा अभंग घ्यायच्या पाठीमागे एक कारण आहे हा अभंग मंदिरात गेल्यानंतर तिढून पुढे स्मरण पावला मंदिरात गेल्यानंतर
पाहता श्रीमुख सुखावले सुख. खरोखर सुख वाटलं का ह्या पुण्यभूमीमध्ये, क्षेत्रभूमीमध्ये, देवभूमीमध्ये भगवान परमात्म्याच्या सत्य घंटा झाला. भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्व भाविकांच्या विद्यमाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, रौप्य महोत्सव, त्याच्या निमित्ताने हा उत्सव गाथा पारायण होत आहेत. आणि श्री गणेश, विठ्ठल, रुक्मिणी, हनुमंतराय यांचा मंदिर झाल्यानंतर, जीर्णोद्धार झाल्यानंतर त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यातला हा पहिला वर्धापन दिवस. तुमच्या आमच्या वर्धापन दिवसाला कवडीची किंमत नाही, देऊ पण नका. आपले कुठं वर्धापन दिवस करतात? 85 झाले तरी दिवे पेटितो, तरी ते केक कापितो, लोक टाळ्या वाजित्यात. झाले, थोडे राहिले याच्या आता. हा काय वर्धापन दिवस आहे? अरे तुझे लोक वाट पाहत्यात जायचे, तू वर्धापन दिवस भगवंताचा असतो महाराज. जन्म कर्माचे मे दिव्य मी तत्वता. बाबा भगवंताचा त्याचं जन्म कर्म माझे अजत्व जन्मने अक्रिय काही चौथ्या अध्यायामध्ये सुंदर. आता तो विषय येईल पुढे जेवढा आपल्याला यायचा आहे तेवढा. तेव्हा या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी आणि सर्वात महत्त्वाचं भक्तिमाता देवी, हे हा परिणाम 1500 रुपयाचा आहे. तुम्हाला नाही मिळाल्यामुळे तुमची संख्या कमी झाली. त्यांना बघा ना, आता सप्त्याला सुद्धा एक हप्ता देणारच येते. एवढा मोठा मंडप पण एवढं नियोजन आयोजन म्हणल्यानंतर एका महिन्याचे पैसे सप्त्याला, बरं का. आणि नाही दिले का जर का बंद झाली ती योजना, हे जाईन ते जाय. त्याच्यामुळे देवा धर्माला द्या, मनापासून द्या, घरच्याच्या विराईत द्या. असो तेव्हा लय बाया गोडे, लय चांगले आहे हो, लय चांगलं आहे. मग असं कसं काय करता? नाही बंद होणार नाही, घाबरू नका. उलटे 3-3 हजार पडले खात्यावर तुमच्या. मला फोन आलता माझ्या नाव करायचा. हां, मग असं काय करता? असं काय करता तुम्ही? असो, श्री क्षेत्र भोईगाव या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेने वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती संत वामनानंदजी महाराज खर्डे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मधुकर बाबा महाराज जाधव जोपूळ यांच्या कृपा आशीर्वादाने आणि पुंडलिकजी महाराज देवरे दत्त मंदिर संस्थान खर्डे यांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्व भाविकांच्या, भक्तिमाता देवींच्या, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, मृदुंगाचार्य महाराज, पीटी मास्तर, विनेकरी, साऊंड सिस्टीम, मंडपाची व्यवस्था, सर्वांच्या सहयोगातून, तिकडं स्वयंपाक करणाऱ्यांच्या सहयोगातून, फटाकड्या ज्यांनी वाजवल्या त्यांच्या सहयोगातून, कोणाला ठेवायचं नाही. आपले 2 शब्द कमी सांगितलं तर चालतील अशा अत्यंत दिमाखात, बरं का. मंदिर जसं दिमाखात झालं तसा वर्धापन दिवससुद्धा दिमाखात चालला आहे. आणि ऐश्वर्याला शोभेल असा परमार्थ तुमच्याकडून घडतो. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद तेवढे कमी आहेत महाराज. जेवढे धन्यवाद द्यावेत ना, कारण स्वतः करता बंगले कुणीही बांधील, त्याला काही महत्त्व नाही एवढं. मंदिर दाने भुवन पालखी जन्मोजन्मी प्राणिया. या यज्ञामध्ये घडलेलं दान, मग ते अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, वस्तुरूपाने दान असेल, ज्ञानदान असेल, ज्या ज्या हेतूने सहयोग दिला त्या सर्वांना धन्यवाद आहेत. दौलत महाराजांनी फोन केला, महाराज असा असा. आता काय म्हातारपणामध्ये लय कार्यक्रम नकोय, परंतु तरी 2-2, 3-3 करायची पाळी येते, त्याला इलाज नाही काही. आणि
तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. मंदिरात गेल्यानंतर अभंगाचं नियोजन बदललं गेलं आणि त्या मूर्ती बघितल्या, ते मंदिर बघितलं. आपण जे काही कार्य करतो आणि ते कार्य यथासांग पार पडलं. कार्य कोणत्या क्षेत्रातला असू द्या बरं का, व्यावहारिक क्षेत्रातला असू द्या, पारमार्थिक क्षेत्रातला असू द्या, राजकीय क्षेत्रातला असू द्या, त्या कार्याला आरंभ केला आणि जर ते कार्य पूर्णपणे पार पडलं तर माणसाच्या अंतःकरणामध्ये एक आगळा आणि वेगळा आनंद तयार होतो. व्यावहारिक कार्याचा आनंद व्यावहारिक असेल, लौकिक कार्याचा आनंद लौकिक असेल, पण परमार्थिक कार्याचा आनंद हा अलौकिक असतो. तो शब्दामध्ये शब्दसृष्टीमध्ये त्याला जागा नाही आहे. लक्ष द्या माझ्याकडे. असा आनंद ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला त्यांना विचारू का महाराज काय वाटतंय तुम्हाला? अगोदर आपल्याला विचारू. जेव्हा मंदिर झालं असेल, जेव्हा मूर्ती बसवल्या असतील, ज्यांनी ज्यांनी सहयोग दिला असेल, ज्यांनी ज्यांनी त्या कार्यामध्ये तन मन आणि धनाने सहकार्य केलं असेल, ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठा झाली असेल तेव्हा त्यांच्या अंतःकरणाचा ठाव जर घेतला असेल, त्यांच्या अंतःकरणाला जर विचारलं असेल कसं काय आता कसं काय वाटतं, आता काय अनुभूती काय आहे तुमची, ते सरळ सांगतात. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे, कृत्याकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. हा आपल्या गावामध्ये मंदिर झाल्यानंतर आपण जे काही कार्य केलं त्याचा येणारा एक अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जो हा अभंग आहे हा अनुभवजन्य अभंग आहे. मला जोडायचा आहे इकडं तो. महाराजांची पहिली व्यावहारिक अवस्था, नीट ऐका, थोडं आहे चिंतन. पहिली जी अवस्था आहेत ना ती व्यावहारिक अवस्था आहेत. दुसरी जी अवस्था आहेत ना ती साधक अवस्था आहेत आणि तिसरी जी अवस्था आहेत ती सिद्ध अवस्था आहेत. गाथ्याचं चिंतन करा, गाथ्यामुळे तुम्हाला अभंग सापडतील. सुरुवातीला आता एवढे संत महंत आहेत, एवढे मंडळी आहेत, साक्षात्कारी संत आहेत, पण जेवढे तुकाराम महाराज आपल्याला जवळचे वाटा त्यांना जवळच्या आपल्यासारखे. कारण आपण जसं करतो तसंच तुकाराम महाराजांनी सुरुवातीला केलेलं आहे. काय केलं? याती शूद्र वैश्य केला नाही. एवढं तिकडं पाहून तुम्हाला मोक्ष मिळेल असं सांगता येत नाही. ऐकलं, काही ध्यानात ठेवलं तर त्यांनी काहीतरी फायदा होण्याची शक्यता आहे. ऐका, महाराजांनी आपली अनुभूती सांगितली. प्रथमदशी याती शूद्र वैश्य केला व्यवसाव.
तुमच्या आमच्यासारखे शेती कुळवाडी अमकं तमकं दुकानदारी वगैरे 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 केलं, त्याच्यापेक्षा तुकाराम महाराज आवडायचं अजून एक कारण सांगतो. आपण एकच केली, दोन तुकाराम महाराजांनी. कारण वेगळे आहेत, मी कारणाचा जास्ती प्रभाव करत नाही चरित्रातला, परंतु दोन लग्न झाले महाराजांची. पहिली रुक्मिणी माता आणि दुसरी आवली म्हणजे जिजाबाई, आप्पाजी गुळव्यांची कन्या पुण्याच्या. जाऊ द्या. तेव्हा पहिली ही अवस्था आहेत, पहिली तुमच्या आमच्यासारखी. आणि म्हणून आपल्याला वाटतं त्यांनी नांगर हाकला आपणही हाकला, त्यांनी दुकानदारी केली आपणही करतो, म्हणून अधिक जवळच्या. त्यांनी लग्न केलं, त्यांना मुलं बाळं झाली, आपल्यालाही आहेत. ही पहिली अवस्था आहेत. पुढे दुष्काळ पडला वगैरे 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 पुष्कळचं चिंतन, मला सर्व मांडायचं नाही. त्यांची दुसरी अवस्था आहेत. दुसरी अवस्था फार महत्त्वाची आहेत, ती साधक अवस्था म्हणजे मुमुक्षु अवस्था. ही निर्माण व्हावी बरं का, ही प्रसंगाने निर्माण व्हावी, प्रसंग यावेत आणि मग ती अवस्था तयार व्हावी. तशी बळजबरीनं कोंदून कांदून भरल्यात काही मजा नाही महाराज. ती अवस्था निर्माण व्हायला पाहिजेत. कशी झाली महाराजांच्या जीवनामध्ये? महाराजांनी सांगितलं की बाबा रे, एवढं केलं एवढं केलं, एवढं दणदणीत बोलता बोलता आई गेली, बाप गेला, एक भाऊ विरक्त होऊन निघून गेला, एक पत्नी दुष्काळामध्ये गेली, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता गेली, असं पुष्कळचं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये. आणि मग पुढे थोडंसं वैराग्य निर्माण झालं. काय उपयोग आहे एवढं करून, एवढे कष्ट करून, एवढा पैसा मिळवून, एवढं सर्व करून जर हातातून माणसं निघून गेले. त्याच्या अगोदर लोक मेलेच नव्हते का? कोणाचे आईबाप गेलेच नव्हते का? गेले होते, पण समक्ष ज्या वेळेस अशा घटना घडल्या त्या वेळेस विरक्ती निर्माण झाली, विरक्ती. आणि मग विश्वंभर बाबापासून महाराजांची सेवा असल्यामुळे बरं का, आजकालची मंगळवारची नाही. आम्ही 50 वर्षे कीर्तन करतो, लोकांना सांगतो 50 वर्षापासून घबराय. पुढं दिवा लावितो वावर टाळामध्ये, तुझं काय घेऊन बसला दर्या मे खसखस. तिकडं 8 पिढ्यांची सेवा महाराज. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. हा एक अनुबंध घ्या, तो एक अनुबंध घ्या, आणि अजून एक अनुबंध घ्या. कोणता? की कृत त्रेता द्वापार अनेक कली. कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव, कलियुगामध्ये नामदेव महाराज, आणि नंतर जगद्गुरु तुकोबा अवतार. अशी परंपरा ही पूर्वीपासूनच आली असल्यामुळे त्याला ताबडतोब करंट लागला, ताबडतोब बरं का. ते गौऱ्या सांगत असतो ना, पण 3 प्रकारच्या, एक ओलं शेण, एक अर्ध वाळलेलं अर्ध ओलं, आणि एक कडक वाळलेलं. कडक वाळलेली गौरी फक्त चुल्याला, आता चुलेच नाही राहिली, आता सर्व गॅसवर आले. त्या अग्नीचा स्पर्श जर झाला ना, धाड 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 पेटायची लगेच. पण ती अर्धवट जी आहे ती ना, अर्धवट तिचा जाळ होत नाही,
तिचा धूर जास्ती होतो. अलीकडे ह्याच गावऱ्या जास्ती झाल्या धुराच्या, बरं का. नुसता धूरच झालाय, फक्त जाळाचा पत्ताच नाही. जाऊ द्या, आता शेणाचा तर विचारच करू नका. शेण म्हणजे मोगाशा मोग. त्याला म्हणलं ना भाऊ, अरे अरे मनुष्य जन्म मिळाला, चांगला माळ घालावा. माळ तू म्हणे इकडे, तू पहिली तोडू दे. मग तो तर घालीत नाही, पण आपली तोडल्याशिवाय राहत नाही. ते शेणाचा प्रकार आहे तो. या अर्धवटांचा प्रकार जगामध्ये अलीकडे फार झाले, अर्धवट महाराज. जाऊ द्या. आणि तिसरी जी अवस्था आहे सिद्ध अवस्था. सिद्ध अवस्था, ती सिद्ध अवस्था कशी? तिचे प्रमाण फार गोड गोड प्रमाण माझ्या पुढे माझ्या वेळेत बसणार नाही, त्याच्याकरता मी सरकन पुढे निघून चालतो. तुकाराम महाराज आणि भगवान परमात्मा यांच्यामध्ये तुलना जर केली तर देवाच्या वजनापेक्षा तुकोबरायांचं वजन अधिक भरतं, जड भरतं महाराज. कशाला एवढं? ज्याने विरोध केला, बरं का, अत्यंत तीव्र विरोध केला. विरोध करणारा कसा पाहिजेत? ए झंगळण मुंगळं नकोय. विरोध करणारा बी तेवढा जबरदस्त पाहिजेत, तर आपला परमार्थ खऱ्या अर्थाने पुढे जात असतो. लक्षात ठेवा. रामेश्वर शास्त्री वाघोलीकर, दशग्रंथी ब्राह्मण, त्या काळामध्ये 84 गावाचा कारभार ज्याच्या ताब्यामध्ये, असे रामेश्वर शास्त्रीनं विरोध केला. आणि त्यांना अनुभव आल्यानंतर ते तुकोबारायांचं वर्णन करतात. म्हणे रामेश्वर भट्टा की जा, म्हणे रामेश्वर भट्टा की जा, रामेश्वर भट्टा की जा, म्हणे रामेश्वर भट्टा की जा, म्हणे रामेश्वर भट्टा की जा, रामेश्वर भट्टा ब्राह्मण उपदेश करतोय. काय द्विजांनो, तुकोबराय सामान्य नाही, साक्षात भगवान परमात्मा. पण तेच रामेश्वर भट्ट अजून एक पाऊल पुढे गेले. तुकिता तुलने आपण साधना करावी आणि त्या साधनेची अनुभूती यावी. तुकाराम महाराजांकडे काही साधकांनी बघितलं, अहो आम्ही साधना करतो, तुम्ही साधना करतात, परंतु तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, जे समाधान आहे, जो उल्हास आहे, तो कशाचा आहे? महाराज म्हटले, मला निधान सापडलं. मला काय सापडलं? निधान. निधान म्हणजे काय? नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान म्हणजे काय माहिती आहे का? डबुल माहिती का? डबुल
गठुडं साचून साचून ठोयेल, पुरेल, बँकीत ठोयेल. निधान व्यावहारिक सांगितलं तुम्हाला. खरं निधान काय आहे माहिती आहे का? एक प्रमाण काढलं त्याने, नरदेह निधान. निधानच आहे ते सुद्धा. त्याच्या पुढचं ऐका आता. निधान प्रमाणाने सांगायचं का भगवान परमात्मा श्री विठ्ठल हे आमचं निधान आहेत. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले. म्हणे माझ्या जीवीचे जीवन, म्हणे माझ्या जीवीचे जीवन, म्हणे माझ्या जीवीचे जीवन, म्हणे माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले, विठ्ठल निधान सापडले. सर्व संतांनी त्याला निधान म्हटलेलं आहे. तो हा विठोबा ज्याचे ब्रह्मादिका पाऊले विटेवरी आहे का नाही विठोबा निधान. तुकाराम महाराज म्हटले, आम्ही जी साधना केली त्या साधनेला फल आलं. काय फल आलं? आम्हाला निधान सापडलं. काय सापडलं? सोनं सापडलं म्हटले नाही. सोनं नाही. जिसके पास सोना उसका गया सोना. दोघ जण स्टँडवर झोपले. गाड्या चुकल्या. एकाच्या गळ्यामध्ये 3 तोळ्याचं लाकीट आणि एकाच्या गळ्यामध्ये 4-5 तुळशीच्या माळी. आणि रात्री स्टँडवर झोपायची पाळी आली. कोण झोपला असेल तुम्ही सांगा. नाही, 2-4 दिवसांनी सांगा वाटलं तर. मला एवढी घाई नाहीये बर का. विठ्ठल निधान सांगितलेलं आहे. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. ते सर्वांना सापडावं ही आमची इच्छा आहे. म्हटले महाराज, हे सर्वांना तुम्हाला सापडलं ते कोणत्या साधनाने सापडलं? म्हणजे ते साधन आम्ही करू. म्हटले तुम्ही करतात साधनं, तुम्ही काहीच करत नाही असं नाही. तुमचे साधनं चालू आहेत. फक्त साधनांची थिरी, साधनांची पद्धत, साधनाचा मार्ग तो मात्र चुकलेला आहे. चुकलेला आहे. कसा काय चुकलेला आहे? विहीर पाण्याने भरलेली आहेत. कांदे भरायवर आले, निंदून झाले, खत मारून दिलं, कांदे भरायला आलेले आहेत. 3 फेज लाईटही आहेत. 10 हाऊस पॉवरची मोटर लावलेली आहेत. शेतापर्यंत पाईपलाईन केलेली आहेत आणि मोटर चालू केली. विहिरीतून तर मोटर पाणी बाहेर फेकत होती, पण बाऱ्यामध्ये काय पाणी येत नव्हतं. काय समजावं? काय समजावं? का कुठंतरी पाईपलाईन, कुठंतरी पाईपलाईन, त्याची जाऊ द्या, त्याची तो घेईल रिपेअर करून. आपलं काय? साधना जर करतो तर साधनेची अनुभूती यायलाच पाहिजे.
असं संतांचं शास्त्रांचं मत आहे. महाराज म्हटले आम्हाला अनुभव आला. तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. मग काय तुम्हाला कोणतं साधन केलं, कसं केलं म्हटलंय बघा. पाहायचं असेल डोळ्याने त्याचं रूप पाहावं. ऐका 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 ऐका. आणि मुखाने गायचं असेल त्याचं नाम गावं. कानाने ऐकायचं असेल त्याचं गुण ऐकावं. मनाने चिंतन करायचं असेल त्याचं चिंतन करावं. ही सर्व साधना शास्त्र सांगेल तसं, ग्रंथ सांगतील तसे, संत सांगतील तसे आपण जर केली, आपल्याला सुद्धा विठ्ठल निधान सापडायला काहीच अडचण नाही. आपले पंचकर्म इंद्रिय आहेत, पंचज्ञान इंद्रिय आहेत आणि अंतःकरण चतुष्ट आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. चिंतन लक्षपूर्वक आहे का? डोळ्याने पाहतो का नाही आपण? वाणीने बोलतो का नाही आपण? बोलतो. कानाने ऐकतो का नाही आपण? ऐकतो. मनाने चिंतन करतो का नाही? करतो. मग आता जर संतांचे आपले साधन सारखे आहेत, मार्ग सारखा आहेत, मग त्यांना जो अनुभव आला तो अनुभव आपल्याला का नाही? ते तर म्हणतात तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. तुम्ही जर पैसे दिले असतील, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला असेल, तुम्ही कलर दिला असेल, तुम्ही विटा मांग आणल्या असतील, तुम्ही स्लॅब टाकला असेल, तुम्ही मूर्ती आणल्या असतील, तुम्ही तर हे जर केलं असेल तर मंदिर उभं राहिलं ना हो, मूर्ती बसल्या ना हो, त्याचा अनुभव आला ना हो. तसं साधना आपण करतो आहेत. त्या साधनेमध्ये जर आपण साधना करून जर जसं व्यवहारामध्ये हे मंदिर उभं राहिलेलं आहे, सर्व घडलेलं आहेत, त्याचा अनुभव आला असेल तर आपल्या साधनेचा अनुभव का येऊ नये? डोळा जे पहावे का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचा, ते आत बाहेर आघवे मीच करुणी घालावे, मग सर्व काळ स्वभावे मी. भगवान सुंदर सांगतात 8व्या अध्यायामध्ये, अर्जुना तू मनबुद्धी साचेशी, जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी माझी भाग. अर्जुना हे असं घडलंच पाहिजे. मग आता जे आपले इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांचे जे विषय आहेत, त्या विषयासंबंधाने तुकोबारांना प्रश्न विचारला. मग तुकाराम महाराज, आम्ही बघतो आणि तुम्ही बघता, तुमच्या बघितल्याचा परिणाम सांगा. अभंगाच्या पहिल्या काळी
गोड पाहता श्रीमुख, डोळे तुम्ही घ्या रे आणि पहा विठोबाचे मुख, बोलावा विठ्ठल पहा. याला अनुसरूनच अभंग आहे सर्व बरं का. पहिल्यांदा दृष्टी संबंधाने तुकोबाराय वर्णन करतात. आमची दृष्टी जी आहेत ना, पाहिल्या भगवंताचा चेहरा. सकाळच्याच कीर्तनामध्ये, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन सांगत असताना दशमस्कंदामध्ये 3 अध्याय काल्याचे बरं का. फार गोड चिंतन आहे. त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं ऋषी मुनींना भुरळ पडली. ते म्हणे, ते दगड घेऊन आले होते, आम्हाला याच्या बायका करून द्या. जसं तुम्ही त्या अहिल्याचा उद्धार केला आणि त्याची दगडाची बाई केली ना, तशी आम्हाला बायका करून. पण भगवंताला पाहिल्यावर ते बायका करून द्या म्हणायचे नाही, ते म्हणे आम्हाला बायका करून घ्या. पाहिली या वेदुलावी पांडुरंग कांती दिव्य तेज. ऐका, डोळ्याने त्याचं स्वरूप बघणं हा स्वभाव डोळ्याचा आहे. काही बघतात डोळे, काही पाहतात महाराज. जे पाहायला पाहिजे ते तर पाहतात, पण जे नको पाहायला ते जास्ती पाहतात. बघा तुम्ही, पाहण्यावरून आठवलं, बिरबल आणि बादशाह दोघ जण निघाले होते. चल म्हणे माझ्याबरोबर फिरायला. आता बिरबल कोण होता आणि बादशाह कोण होता अजून त्याचा मला अभ्यास चांगलाच करायचा आहे, पण ते आपल्या कीर्तनाच्या चांगल्या उपयोगाचे बिचारे. त्यांचा जन्मच कीर्तनाकरता झाला का काय झाला काही कळत नाही. पण ते बिरबल बादशाहची गोष्ट ऐकायसारखी आहे ती. आणि मग ते गावाच्या बाहेर उन्हाळ्याचे दिवस एक कुत्रं होतं, ते आलं होतं पळत बसलं. ते सावल्या अशी जीभ बाहेर काढली त्या कुत्र्याने. अशी जीभ बाहेर काढल्यानंतर त्या बादशाहने पाहिलं, सांगितलं बिरबल कुत्र्याला जीभ आहेत म्हणे. म्हणले आहे महाराज. मग आपल्याला जीभ आहे कुत्र्याला जीभ आहेत म्हटले. मग आपण बोलतो, कुत्र का बोलत नाही? आता बादशाह लोकांचे डोकेले परवा नाही की बादशाह काहीतरी बरबाडला. हे त्यांना अकलीचाच भेजत नाही मध्ये महाराज. काय विचारतील तपासच नाही त्याचा. मग आता ते बिरबल होता म्हणे, बिरबल कुत्र बोललं पाहिजेत. म्हणले महाराज आहे पण ते नाही बोलत. आता ते जीभ आहे त्याला, जीभ आहे पण ते बोलत नाही ना. ते बोललं, ते कुत्र बोललं, ते आपल्याला कळत नाही. ते बिरबलाच बरोबर. सत्य पुढे शहाणपणा चालत नाही. सत्ता फार अवघड. अण्णा हजारामध्ये टाकलं होतं दिल्लीला सत्यमध्ये. ते अवघड आहे महाराज, त्याचं लय अवघड काम आहे. तेव्हा ते बिरबल म्हणे महाराज. आता बिरबल हा हुशार होता. त्यांनी काय केलं म्हणले, महाराज कुत्र जीभ आहे बोलल ते सुद्धा, त्याला काही औषध उपचार करावा लागेल. किती खर्च येईल? काही नाही, महिन्याला 1,00,000 रुपये खर्च आहे त्या औषधाचा. कारण हे बावलटच त्यांनी बिरबलाने माहिती होती हे बावलटची. मग बावलटाचा फायदा घेतल्याने काय बिघडत म्हणे 1,00,000 रुपये. हो दिले 1,00,000 रुपये. म्हटले पण त्याच्यावर देखरेख करायला, ते औषध वेळेवर द्यायला मला थांबावं लागेल. मला भरपगारी सुट्टी. तुला किती महिना? म्हणे मला 1,00,000 रुपये. म्हणजे कुत्र्याच्या औषधाची 1,00,000 आणि बिरबलाची 1,00,000. म्हटले बिरबल कुत्र नक्की बोलणार? बर किती दिवसात बोलणार? ते कुत्र होतं 5-6 वर्षाचं. म्हटले महाराज हे कुत्र 20 वर्षामध्ये नक्की बोलल. तोपर्यंत भरपगारी सुट्टी, महिन्याला 1,00,000 रुपये औषधाचे कुत्र्याच्या. कुत्र्याला कायचं औषध द्यायचं? आणि कुत्रं काय औषध खातंय? आणि कुत्री औषध खातीच नाही. मी 4 पायाच्या कुत्र्याबद्दल बोलून राहिलोय. तेव्हा बिरबलाचीच ती मजा. मग आणि मग महिन्याला म्हटलं किती? बादशाने बोर्ड लावला लगेच 20 वर्षामध्ये कुत्र बोलणार. बिरबलाने कबूल केलं. बिरबलाने आतापर्यंत जेवढ्या घटना झाल्या त्या खऱ्याच करून दाखवल्या. कुत्र बोलणार. बिरबलाचा एक मित्र होता, त्यांनी पाहिलं बिरबल कुत्र्याला बोलवणार आणि नाही बोलवलं तर बादशाह त्याला फाशी देणार. म्हणजे बिरबल्या मेला म्हणे. आता
कुत्र काही झालं तरी कुत्र काय बोलणार. सकाळी सकाळी तो मित्र आला घरी. म्हटले बिरबल काही काही गोष्टी उचापती करतो म्हणे तू. म्हणे काय झालं. बोर्ड लागले तुझे. म्हणे कशाचे. म्हणे तू कुत्र बोलावणार आहे बादशाह. म्हटला हो बोलावणार आहे म्हणे. अरे बिरबल कुत्र कधी बोलाल का. म्हटले आतल्या घरात चाल तुला सांगतो. एकांतात गेले दोघं जण. आता तू जीवाचा मित्र असल्यामुळे तुला तू काय सांगतो कुत्र बोलणार नाही. मलाही माहिती कुत्र बोलणार नाही. म्हणले मग तू कसं काय बादशाहला कबूल केलं. म्हटले टाईम पाहिला का तो टाईम 20 वर्षाचा देईल. बादशाह 85 वर्षाचा आहे. 2-4 वर्षात बादशाह गचकल. कोण विचारील मला. तोपर्यंत भर पगारी सुट्टी घेऊ दे. कुत्र्याचे 1 लाख आणि माझे 1 लाख. घरी बसल्या बसल्या 2 लाख मिळाल्या. कशाला टेन्शन घेतो तू. म्हणे बिरबल समजा बादशाह नाहीच मेला. आता औषध पाणी खातोय तो काहीतरी खातोय बाकीचं. आणि तो जर नाहीच मेला तर. म्हटले मग माझंही 70-75 झालंय. मी काय जगतो का 20 वर्ष. मी मरल. म्हटलं बिरबल आयुष्य काय आपल्या हातात मध्ये नाही. बादशाह नाही मेला आणि तू नाही मेला. सांगितलं ज्या कुत्र्याला औषध उपचार चालू आहे ते आताच 5-7 वर्षाचं आहे. आम्ही दोघंही जरी नाही मेलो तर कुत्र्याचं आयुष्य फक्त 20 वर्षाचं आहे. त्याच्यातले 5-6 वर्ष खर्च झाले कुत्र्याची. कुत्रं तर नक्कीच मारणार. दृष्टांत टाकून द्या. पाहिलं काय पाहिलं. हे पाहिल्याने कोणाला मोक्ष मिळाला. हे ऐकल्याने काय फरक पडला नाही. एक चतुराई म्हणून लक्षात राहील आपल्या. ऐका महाराज म्हटले पाहता श्रीमुख. भगवंताचं मुख बघितलं. ते श्रीमद भागवतामध्ये त्या 8म स्कंदामध्ये ते समुद्र मंथन केल्यानंतर त्याच्यातून 14 रत्नामध्ये पहिल्यांदा लक्ष्मी निघाली. लक्ष्मी. आणि लक्ष्मी एवढी सुंदर एवढी सुंदर एवढी सुंदर तिनं कोणालाच पसंत केलं नाही. कारण सर्व लाईनमध्ये उभे होते. तिनं आम्हाला माळ घालावा म्हणून. आणि ज्याला माळ घालायची होती ना ते लांब उभं होतं. ते तिच्याकडे पाहतही नव्हतं. तिनं पाहिलं आपल्याला शोभणारं एवढंच आहेत आणि ते तर लाईनीमध्ये नाही आहे. मग आता आपणच जाऊ त्याच्याकडं. ती गेली हार घेऊन त्याच्याकडं. ती आली तिकडून धावत धावत आली माळ घालायला देवाला. त्याने तिच्याकडे पाठ केली. ते इंद्र ते बाकीचे देव म्हणे आम्ही पुढं माना करतो. आमच्याकडे पाहायलाही तयार नाही ती. आणि तुझ्याकडं बळच गळ्यात तू पाठ करतोय आहे. मग ती लक्ष्मीनेच विचारलं. म्हटलं देवा एवढ्यांची व्यावृत्ती केली तुमच्याकडं आलेत आणि तुम्ही. म्हटले खरं सांगू का जगामध्ये सर्वात सुंदर तू आहे. परंतु तुला तुझ्या स्वरूपाचा अभिमान आहे. आणि मला तर तीळभर सुद्धा अभिमान चालत नाही. तेव्हा तू झटक तुझं पाय तिकडं. म्हटलं देवा काय करा पण माझे. म्हटलं एक मिळेल. दाशी होती का दाशी चरणाची. ज्ञानोबा राहिले लिहितात बरं का. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा ती पाय धुवावयाच्या दैवा. आता जी सर्वात जगात सुंदर ती जर त्याच्या पाय धुवायचं काम करत असेल तर तो किती सुंदर. आणि त्याला पाहिल्यानंतर जे अंतकरणामध्ये जे सुख समावलं जातं त्या सुखाची मर्यादा करता येत नाही महाराज. ते सुख प्राप्त झालं अधिक प्राप्त व्हावं नवे नवे त्याची महाराजांनी अशी आवृत्ती केली का पाहता श्रीमुख सुखावले सुख. आपल्याला सुख होतं पण महाराज म्हटले आमच्या सुखाला सुख झालं असं त्याचं मुख बघितलं. महाराज काय गोड चिंतन सांगितलेलं आहे. सुखावले सुख किती सुख झालं. डोळ्याची भूक नवजे माझ्या. माझ्या डोळ्याची जी भूक आहे ती काही केल्या थांबत नाही. पाहावा पाहावा पाहावाच वाटतं. आमच्या मनाचा वेध त्याने घेतला. पाहिला नंदाचा नंदन
तेने वेधिले मन. ज्या दिवशी भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाले आणि त्या गवळणी यायच्या पाहायला का यशोदेला मुलगा कसा झाला बरं का. त्या पाहायला आल्या का, त्या पाहिल्यानंतर त्या पूर्वसंचिताने तयार झालेल्या त्याच्यामध्ये एकदम वैराग्य स्थितीला पावलेल्या सिद्ध अवस्थेपर्यंत गेलेल्या गवळणी त्याला पाहिलं रे पाहिलं का लगेच चित्तामध्ये. महाराज भगवंताच्या दर्शनाने त्यांच्या कामामध्ये चूक बोलवायची. चिरचोळ्या त्या धुता किती किती चुका व्हायच्या. कशाचा परिणाम हा, त्याला बघितल्यानंतर अंतकरणामध्ये त्याची पूर्णपणे स्थिती प्राप्त झाली का जिकडे तिकडे पाहावे बाई दुसरं काय दिसतच नव्हतं. भगवंताची व्यापक स्थिती दृष्टीसृष्टीवादामध्ये ज्याची दृष्टी जशी त्याला सृष्टी तशी आहेत. महाराज म्हटले आम्ही त्याला बघितलं, आता जगामध्ये त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही दिसत. किती गोड चिंतन सांगू तुम्हाला. ओ हरी हा व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रगट हुए मैं जाना. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. जिकडे पावे तिकडे बाई हरी विन दुजे कहा पगडारू देखे तो सब. म्हणजे दृष्टीचा विषय सांगत असताना पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. त्याला पाहावं 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 पाहावंच वाटतं सारखं. ते मंदिरात गेल्यानंतर कळतं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या. त्याचा परिणाम असा अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. पाहिलेला ज्याला पाहिलं ना त्याचंच नाम मुखातून बाहेर पडायला लागलं. काय बाहेर पडायला लागलं, जिभेच्या द्वारे 3 अक्षराचा मंत्र आमच्या जिभेच्या द्वारे बाहेर पडायला लागला, जो अमृतापेक्षाही गोड आहेत. अभंगाच्या दुसऱ्या जिभे गोड 3 अक्षराचा रस, जिभे गोड 3 अक्षराचा रस.
वारकरी चाली ऐकल्या का आनंद वाटतो, काहीतरी बरं वाटतं. आपण काहीतरी वारकऱ्यामध्ये आहोत, नाही तर लय सत्यानाश झाला अलीकडच्या काळात, ऐकू नाही वाटत महाराज. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, तशी रस भरीतच चाल लावली. जिव्हे गोड तीन, विठ्ठल या नामाचा अक्षरांचा रस. काय आहे त्या अक्षरांच्या रसामध्ये? अमृत जयास फिके पुढे, ज्याच्या पुढे अमृत फिका आहेत. आता जेवढे जगात रस आहेत ना, या रसामध्ये अमृत श्रेष्ठ बरं का. हे रस होत्यात, रस होत्यात, ऊसाचा, निंबाचा, आंब्याचा, हे रस होत्यात. आंबे जर जरा आंबट असले तर त्याच्यामध्ये साखर टाकावं लागते त्या रसामध्ये, नाही तर आंबे आणणाराचं कामच समजायचं. गोड नामे क्षीर, मध्ये साखरेचा धीर. काय गोड चिंतन सांगितलं महाराज. असू द्या, खीर तांदळाची खीर बनवली जाते, पण त्याच्यामध्ये साखरेचा धीर, त्याच्यामुळे ती गोड बनवली जाते. इथं जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जायास फिके पुढे. आता नेटकाच कुंभमेळा झाला, 68 कोटी लोक तिथं स्नान करून आले कुंभमेळ्यामध्ये. त्याची निर्मिती आहे समुद्र मंथनामधून. त्या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न जी निघाली, त्याच्यामध्ये अमृत कलश निघाला. आणि ते अमृत देवही म्हटले आम्हाला मिळालं पाहिजेत, राक्षसही म्हटले आम्हाला मिळालं पाहिजेत. मग त्या अध्यात्म भागवतामध्ये त्या अमृताचे 8 प्रकार सांगितले बरं का. त्याचे 8 प्रकार केले. मोहिनीने वाटायला घेतलं. त्याच्यात बऱ्याच कथा आहेत, त्यात आडव्या कथा भरपूर, मला त्या सर्व सांगायच्या नाही. मग योगी होते त्यांना योग अमृत दिलं, जपी होते त्यांना जप अमृत दिलं, राक्षसही म्हणले आम्हाला द्या ना, मग त्यांना सुरा अमृत दिलं. ते लईच इमानदार निघाले हो. तेव्हा दिलेलं अमृत अजून त्या बिचाऱ्याने सोडलं नाही. अजून राक्षसांनी त्यांना ते मोहिनीनं अमृत दिलं ना, अजून 4 वाजले रे वाजले. जाऊ द्या, खरं अमृत कोणालाच दिलं नाही. खरं अमृत ठेवलं फक्त आपल्या लाडक्या भक्ताकरता, निवृत्तीनाथाकरता, ज्ञानोबारायाकरता, तुकोबारायाकरता, नामदेवरायाकरता, नाथबाबाकरता, सरसंत सावता महाराजाकरता, नरहरी महाराजांकरता, या वारकऱ्यांकरता राखून ठेवलं. त्याचं नाव आहे नाम अमृत. नामामृत गोडी वैष्णवाला योगियाचा जीवन, योगियाचा जीवन. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाम अमृत गोडी वैष्णवाला धली. वैष्णवांना ते नाम अमृत आहेत, कोणालाही नाही. नामदेव महाराज म्हटले देवा तुझं नाव आहेत ना, तुझं नाम आहेत ना, ते अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 एवढंच कडू आपल्या महत्वाचं होतं. अमृताहुनी गोड, जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस,
अमृत जयास फिके पुढे, ही अनुभूती तुकोबराय सांगतात. डोळ्याची पाहत असताना डोळ्याची भूक निवत नाही. जिभेने 3 अक्षरांचा रस विठ्ठल 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 विठ्ठल, त्याचा परिणाम ऐकायसारखा आहे. महाराज देऊतून निघाले का 3 वाटा फुटायच्या. भंडाऱ्या डोंगरावर 1 वाट जायची, भामचंद्रावर 1 जायची, गोराड्यावर 1 जायची. ती बिचारी माऊली हो, लोक तिला नाव ठेवतात, पण ती भाकर करून भाजी करून आणि भंडाऱ्यावर जाय महाराज गोराड्यावर जाय महाराज भामचंद्रावर. मग ती कंटाळी म्हटले, महाराज तुम्ही तर काही कामं करतीच नाही, संसाराचं तुमचं लक्षच नाही, पण तुम्हाला जेव घातल्याशिवाय मला करमत नाही. तुम्ही निदान सांगून जात जा, आज कोणच्या गावाला तारीख आहे तुमची. ते काय ते काय आपल्यासारखे अशी हरभरे भाडण्यात पटाईत. जाऊ द्या. आणि मग महाराज म्हटले, अवले आता मलाच कळत नाही मी कुणीकडं जातोय ना, मलाच कळत नाही बाय, मी तुला काय सांगू मी कुठं जाणार आहे ते. म्हटलं काही खूण सांगा. महाराजांची ती अवस्था ऐकल्यानंतर महाराज म्हटले, असं कर, गावाच्या बाहेर निघाली का 3 रस्ते फुटतात ना बरं का, त्या रस्त्याला जाताना कान लावायचा मातीला. पावलं वठेल राहतात ना, त्या पावलाला कान लावायचा. ज्या रस्त्याच्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या भागाला गेलो. कोण घाबरलं? विठ्ठल विठ्ठलला घाबरले. जाऊ द्या. तेव्हा त्या मार्गाने जायचं. विठ्ठल आवाज आला का त्या मार्गाने यायचं. कारण तेवढी साधना होती. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे, एवढी साधना होती महाराजांची. 3ऱ्या इंद्रियाचा विषय सांगितला. श्रवण करणे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. श्रवणाचा अधिकार सांगत असताना श्रीमद भागवत राजा परीक्षितीला सांगायला सुरुवात केली शुकमुनीने. त्यावेळेस स्वर्गातले इंद्राधिक देव अमृताचे कुंभ घेऊन आले आणि शुकमुनीला सांगितलं, राजाला सर्पदंश होणार आहे ना, आम्ही त्याला अमृत देतो प्यायला, तुम्ही असं करा, ती कथा आहे ती आम्हाला सांगा. शुकमुनी म्हणले, सरळ निघात्या का लाकूड घेऊ तुमच्या माग? ते अमृत आणि हे अमृत याची बरोबरी करतात. अरे तुमचं अमृत पिणारे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 जण तडफडून मरात्यात. जे काय उभी आहे ती, जे काळकोटाचे सहोदर शिवाजी महाराज मृत्यू भेने पेले अमर, ते देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र अमृत पिणारे तडफडून मारतात. आणि ह्या कथा अमृताचा तुम्ही आमच्याशी बरोबरी करतात. हे कथा अमृत आहेत, हे तुमच्या अमृतापेक्षाही गोड आहे, चिरंजीव करणार आहेत. म्हणून जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे. पुढे श्रवणाची वाट शुद्ध चोखाळलेली आहेत. हे बघा, हे फार महत्त्वाचं आहे तुमच्या आमच्या करता. आपण सर्व श्रोते आहोत, श्रवण करतो आपण ग्रंथ, कीर्तन, प्रवचन. ते श्रवण करत असताना राजहंसाप्रमाणे श्रवण करायचं. राजहंसाप्रमाणे. राजहंसाच्या भांड्यामध्ये 1 लिटर दूध आणि 1 लिटर पाणी जर टाकलं ना,
1 लिटर पाणी जसत्याना तसं मोजून घ्या आणि जेवढं दूध आहे ते बरोबर तो सेवन करून घेतो. तसं आपण श्रवण करत असताना हे श्रवण इंद्रिय जे आहेत ना त्याच्याद्वारे असं श्रवण करायची. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद. आता शेवटचा भाग आलेला आहे तो मन इंद्रियाचा महाराज. सर्वात जबरदस्त सर्वात प्रधान आणि तुमच्या आमच्या परमार्थाला कारणीभूत असलेलं मन नावाचं इंद्रिय आहे. बंधाला कारण कोण? मन. मोक्षाला कारण कोण? मन. याच्यापेक्षा जाऊ सांगू तुम्हाला, अधोगतीला कारण कोण? आणि ऊर्ध्वगतीला कारण कोण? गती अधोगती मनाची युक्ती. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. महाराज पंचदशीमध्ये सुद्धा विद्यारण्य स्वामी सांगतात माणसाच्या मनावरच सर्व अवलंबून आहेत. आता वेळ राहिला नाही माझ्याकडे. चांगल्या चांगल्याला मन बिंगवतो महाराज. आपल्या किस जाडकी पत्ती आपण चांगल्या चांगल्याला रात्रंदिवस भजन करणाऱ्यांना सुद्धा त्या मनाचा तडाखा बसतो. नारद द्वारकेत येत होतं आणि येता येता आंघोळ करावा त्या डोवर आंघोळीला गेलं. आंघोळ केली. 95 असताना त्याचं लक्ष पाण्यात गेलं तर पाण्यामध्ये एक मासा आणि माशी दोघं जण ते बरोबर त्यांचं ती याची माशी त्याला अशा धक्का मारायची. त्या माशाचा हरिपाठ चालू होता पण ती माशी लय अवघड बरं का. ती लयच अवघड. ती येऊन धक्का मार चाल ना सैराट पाहायला जाऊ. अरे आता एवढं महापदरचं हे काही घेऊ नका तुम्ही पण घडलेला इतिहास सांगतो मी महाराज. त्या नारदाने पाहिलं. नारद म्हणे पाण्यातली एवढी मजा करतात, झाडावरचे किती आणि जंगलातले किती आणि बंगल्यातले किती. म्हणजे नारदाने तर्क केला. तर्क म्हटले आपण उगाच हरी हरी विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिलो. आपण मी काय म्हणतो लग्न करून विठ्ठल विठ्ठल केलं असतं तर काय बिघडलं असतं. बरं आपल्याला एक नाही उमाजलं पण ज्याचं भजन आपण करतो त्याला तर उमजावं का नाही? त्याने तर सांगावं का नारदा करतो का तू या वर्षी का पुढल्या वर्षी? काही नाही. गेलो द्वारकेमध्ये भगवंताने या 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 काय या बसलो खाली माटक्यान जमिनी. अहो नारद महर्षी तुम्ही असं काय? अहो शिवास नाव हा माहिती किती आमचं तोंडापुरतचे सारं तुमचं. झालं काय झालं? हा काय झालं काय? आमचा कधी विचार केला का तुम्ही? कधी नुसते यान द्या मतदान जा यान मध्ये कधी विचार केला आमचा? म्हणजे काय झालं काय नेमकं? म्हटले देवा एवढे लोक लग्न करतात आणि माझं नाही ना झालं अजून. मला लग्न करावं असं वाटत आहे. भगवान म्हटले अजिबात करू नको. लय अवघड असतं बरं हे. ज्यांनी केलं त्यांना विचारा. नको म्हणल्यावर माणसं ऐकत असत्या. तो म्हणे देवा तुम्हाला 16,108 मला एकही नको. म्हटलं तुझं नक्की ठरलं? म्हण हा आपल्याला करायचं काही जे व्हायचं ते होईल मला लग्न करायचंच म्हणे. भगवान म्हटले बघ आता तुम्ही सारखं माझं भजन करतात. लॉनचा खर्च जेवणाचा खर्च बसते दोन्ही भांडे सोनं नाणं पुरीला काय घ्यायचं ते सर्व माझी मी अख्खा खर्च मी करतो. ते जाऊ द्यावं म्हणे. थोडंसं राहिलंय काम. म्हणे काय? नवरी नाही ना अजून. भगवान म्हटले 99% नवरीच आहे. हे भांडे कुंडे लांब बसत्याने 1% आहे फक्त. नवरी नाही लग्न करायला निघाला. बाबा देवा चांगले तपीला पडले आम्हाला कोण देतं दाढी जाटावाल्यांना. म्हटले मग लग्न करायचं तर म्हणतो. म्हणे मग देवा तुम्हाला 16,108 आहे 16,107 राहिले तर काय बिघडलं? भगवान म्हटले तर आपल्याच खाली गाडी सोडायला पाहतो. हो म्हटले मनात भगवंताने विचार केला हे भानातून गेलंय पार. कारण मी याच्या बापाचा बाप. कारण नारद ब्रह्मदेवाचा मुलगा, ब्रह्मदेव माझा मुलगा
म्हणजे नात्याने मी याचा आजा आणि माझ्या बायका याच्या आज्या, तरी एक आजी दे म्हणतो मला. आता काय करावा बाबा त्याला आता. भगवान म्हटले आता याची जिरवलीच पाहिजेत. मग म्हटले नारदा ठीक आहे तुम्ही म्हणता तसं मला 107 राहिल्या काय, तुम्हाला 4-5 करायच्या का नाही. तर मग नाही एकच बाज झाली. मग असं करा म्हणे, मग ज्या घरी मी नसल ना ती बायको तुम्हाला. एवढा आनंद झाला नारदाला, विचारच नाही राहिला. मग तुकाराम महाराज म्हटले, मी नाही म्हटलो महाराज, कामातुरा नाही भयना विचार. कामातूर माणसाला भीती आणि विचार राहत नाही. जसा निघाला ना नारद, जसा निघाला तसा रुक्मिणीच्या घरात तिकडं भगवान त्या चोपळ्यावर बसेल आणि रुक्मिणी झोका देत होती. म्हणे आत्ता माशी बोलत होता, हा मधल्या रस्त्याने कुणी आला इथं. बरं जाऊ द्या, सत्यभामेच्या घरी जाऊ. तिकडे जावं तर नेटकं ते कपडे काढले आणि आंघोळीला आतमध्ये बाथरूममध्ये, आणि ती सत्यभामा साबण वगैरे लावत होती. म्हणे झाला आता ना मित्रवंद्याच्या इकडे जाऊ. तिथे गेलं तर भगवान टावेला अंग पुशीत होते. आंघोळीला तिकडं कपडे बदलायला इकडं. हे काय भानगड. एकला जे ते 16 सहस्र घर. मला लय गोड चिंतन आहेत. 16,108 घरं फिरला, पण प्रत्येक घरामध्ये भगवान परमात्मा आहेत, तो व्यापक आहेत. आणि मग शेवटचं घर झाल्यावर मग नारद म्हणे आपल्याकडून का गणित चुकलं काय नु बाबा. आणि मग ते तिडून देवाला न भेटताच निघालं. आणि ज्या डोर आंघोळ केली होती ना तिकडं पाहिलं होतं माशांचं मैथून, तिडंच गेलं. आणि जसं कपड्यासहित आंघोळ झाला, बुडी मारली तेव्हा नारद होता. वर निघाल्यावर काय झालं मला नाही माहिती. पुढचं मी वाचेलही नाही आणि आपल्या पाठही नाही बाबा. वेळ संपलाय माझा बरं का. त्याच्याकरता काय झालं मला माहिती नाही. आणि काय झालं काही विचारी त्या नारदाची नारदी झाली. यक्ष आला पाण्यातून वडली, जशी खांद्यावर टाकली ना 60 बाळातपण झाले नारदाची. नारद की तो भई नारदी आईशी नौबत. म्हणजे मनाचं एवढं कठीण काम आहे. पण तुकाराम महाराज म्हटले त्या चिंतनाने मन हे राम झाले, मन हे राम झाले. काय गोड चिंतन सांगितलं महाराज. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची श्रवे. होता ती बरवे ऐसे शकून, मन रंगले माझा विषय संपला. ऐका शेवटचे 3 मिनटं आहे फक्त, 3च मिनटं. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयासा. भगवंताच्या नामचिंतनाने तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास. ज्या अक्षरांच्या रसाचं अमृत तुकोबरांच्या वाणीमध्ये होतं, त्या रसाचं थोडंसं चिंतन करू आपण सर्वजण मिळून. मात्र कोणाला सांगायला पाळी आली नाही पाहिजे का हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन करा. सर्वांनी करा, आनंदाने करा. मला माहिती आहेत 9 वाजलेत, पुढेही बहुत करणे आहे. आलो याची कारणाशी. सर्वांना धन्यवाद. हाताने टाळे, मुखाने नामस्मरण. विठोबा महाराजांना आली. आपण सुद्धा चांगल्या प्रकारची साधना करत आहोत. अशीच अनुभूती आपल्या सर्वांना यावी.
नाही ना करील ते काय नव्हे काय करणार नाही करतो. अनेक वेळा येऊन गेलो वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आणि आपले बाबा असताना खरोखर मोठं योगदान त्यांचं या भागामध्ये सर्व परिसरामध्ये सप्ताह उभा करण्यामध्ये तिथं सेवादान करण्यामध्ये माधव आपल्या मधुकर बाबाचं फार मोठं योगदान. अनेक शिष्य अनेक दिंड्याचे कार्यक्रम त्या निमित्ताने अनेक वेळा या परिसरामध्ये येण्याचं घडलं. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. एक सज्वळ परमार्थ करणारे अनेकांना परमार्थ मार्गाचं मार्गदर्शन करणारे हरिभक्तीपरायण मधुकर बाबा आज आपल्यात नाही आहे, परंतु त्यांच्या कार्याचा मात्र गौरव तुम्ही निश्चित करता आहात. त्यांनी केलेल्या परमार्थाची वृत्ती अंतःकरणामध्ये जागृत ठेवत आहात. शिवाजी भाऊ आहेत पाठीमागे, सर्व वारकरी मंडळी, चांगल्या प्रकारचे गायक, चांगल्या प्रकारचे वादक, साऊंड सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, सर्वांना धन्यवाद देतो. आणि वेळ झाला असल्यामुळे तिकडे वाडेकरी वाट पाहत्यात, कधी येतात कधी नाही. तेव्हा सर्वांनाच 9ची वेळ झाली आणि खूप टाईम चांगला निवडला 7 ते 9चा. खरं म्हणजे 9 ते 11ची कीर्तनं नाईलाजाने करायची पाळी येते. खरं जेवण झाल्यावर कुठे कीर्तन असतात का? जेवण झालं काय झोपायचं. कीर्तनाचा पार मुर्दा पडतो कीर्तनकाराचा. महाराज लोकांपुढं ब्रह्मज्ञान सांगावं लोक त्या बाबाने का लय चरट येतो का, कारण ते पोटात बरे राहतं ना. आता कसे फ्रेश कमळाच्या फुलासारखे टवटवीत आखे. अजून 2 तास जरी बसलो आपण तरी नाही बरोबर राहिला. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो खूप आनंदाने. आता एवढा टाइम बसले तर 1 मिनिटामध्ये सिंगल अशी भैरवी होईल पटकन आणि सेवेला पूर्ण वेळा म्हणा. तुका म्हणे माझ्या जीवाची जीवन, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन. विठ्ठल निधार सापडले, विठ्ठल निधार सापडले, जीवे गोड तीन अक्षराचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस. विठ्ठल निधार सापडले, विठ्ठल निधार सापडले, जीवे गोड तीन अक्षराचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस. अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा, अमृत दयाचा, अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा पिके पुढे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस. अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा, अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा पिके पुढे, अमृत दयाचा पिके पुढे.
लाल